आता पुढच्या 5 मिनिटात घेऊया टॉप 20 घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यानंतर काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी शनिवारी आणि रविवारी देशातील सगळ्या बँका उघड्या ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेत। त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी देखील बँकेत जाता येणार आहे। 24 नोव्हेंबरपर्यंत बँकेत एकावेळी 4000 रुपयांच्या नोटा बदलून मिळतील। 500 आणि 1000च्या नोटा बदली करण्यासाठी बँकात होणाऱ्या व्यवहारांवरती सरकारची करडी नजर असणार आहे। 500 आणि 1000च्या नोटांच्या माध्यमातून 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांचा रिपोर्ट सरकारला सादर केला जाईल। 10 लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम सापडल्यास कर आणि 200% दंड अशी कारवाई करण्यात येईल। 2.5 लाखांपर्यंतच्या नोटा कुठल्याही कर न घेता बदलून घेण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे। 2.5 लाखांपर्यंतच्या नोटा बदलून घेण्यासाठी कुठलाही कर नसेल। मोदींनी अर्थमंत्री अरुण जेटलींसोबत काल रात्री बैठक घेतली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। कुणाकडे 2.5 लाखांची रक्कम असेल तर ती गृहिणींनी केलेली बचत आहे असं समजण्यात येईल, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। विरोधकांनी नव्याने येणाऱ्या 2000च्या नोटांवरती सरकारवरती टीकास्त्र सोडलेलं आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द करून काळा पैसा बाहेर आणण्याची मोदी सरकारची योजना आहे। मात्र 2000च्या नोटा चलनात आणून मोदी सरकारला काय मिळवायचं आहे असा सवाल देखील काँग्रेसने उपस्थित केला आहे। नव्याने येणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटांमध्ये कोणत्याही प्रकारची चिप नसणार आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे। 2000 रुपयांच्या नोटांमध्ये विशिष्ट प्रकारची चिप बसवण्यात आली आहे अशा प्रकारची अफवा सोशल मीडियावरती पसरली गेली। मात्र अरुण जेटलींनी या संदर्भात माहिती देऊन या अफवांना पूर्णविराम दिलाय। अचानकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटांवरती घातलेल्या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। 500 आणि 1000च्या नोटा रातोरात रद्द करण्यात आल्यामुळे रुग्णालयांमधील इमर्जन्सीची अवस्था तसंच घरामध्ये सुरू असलेली लग्न कार्य पाहता लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं याचिकेत म्हटलं गेलंय। आज या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे सुट्या पैशांसाठी सर्वांचीच वणवण सुरू आहे आणि याच परिस्थितीचा काही दलालांनी आणि दुकानदारांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे। 500 रुपयांची नोट सुटी करून देण्यासाठी 100 रुपये कमिशन उकळलं जात आहे। मुंबईतल्या अशा दलालांना एबीपी माझानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय। बाजारात 100 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झालाय। यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना घाम फुटला असला तरी सर्वसामान्यांचे देखील हाल सुरू आहेत। निर्णयाच्या घोषणेनंतर बाजारात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा लगेचच नाकारण्यास सुरुवात झाली आहे। तसंच नागरिकांनी एटीएममध्ये धाव घेऊन जमेल तितक्या 100 रुपयांच्या नोटा काढून घेतल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील मुंबई मेट्रोची मुजोरी कायम आहे। सुट्ट्या पैशांअभावी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्या त्या आदेशाला मुंबई मेट्रोनं केराची टोपली दाखवलेली दिसतेय। 500 आणि 1000ची नोट स्वीकारण्यास नसल्याचा बोर्ड मुंबईतल्या सर्व मेट्रो स्थानकांवरती आता लावण्यात आलाय। 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्यानंतर टोल नाक्यांवरती अभूतपूर्व कोंडी बघायला मिळाली। त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं सगळे टोल पुढचे 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र एमईपीनं राज्य सरकारचा हा आदेश धुडकावून लावल्याचं बघायला मिळालं। राज्यातील टोल नाक्यांवरती 11 नोव्हेंबरपर्यंत टोल वसुली करण्यात येऊ नये असे आदेश राज्य सरकारनं कालच दिलेत। मात्र वाशी टोल नाक्यावरती एमईपीकडून टोल वसुली केली जात होती। 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्यामुळे इतर व्यावसायिकांप्रमाणे थिएटर मालकांना देखील मोठा फटका बसलाय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरातल्या जवळपास सर्व सिनेमागृहांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला। 500 आणि 1000च्या नोटा तिकीट काउंटरवरती स्वीकारल्या जात नसल्यामुळे काही प्रेक्षकांना माघारीही परतावं लागलं। सरकारी रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालयात देखील 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जातील।
जी खासगी रुग्णालयं जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा स्वीकारणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलाय. हजार आणि 500च्या नोटा बंद केल्यानं बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपलेली बघायला मिळाली. कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला, पण जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात मोठ्या नोटा टेकवल्या, शेतकऱ्यांनी 100च्या नोटा मागितल्यानंतर हमरीतुमरीची वेळ आली. तर धुळ्याच्या बाजार समितीत देखील रोखीनं खरेदी करण्यासाठी 100च्या नोटा नसल्यानं व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली. पुण्यासारख्या शहरात देखील हॉटेल चालकांनी 1500च्या नोटांवरती बहिष्कार टाकला. त्यामुळे एकतर लोकांना जिथं कार्ड पेमेंटची सोय आहे तिथंच जाऊन जेवण नाश्ता करावा लागत होता. फर्ग्युसन रोडवरच्या गुडलक हॉटेलात त्यामुळे रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं. पण औरंगाबादेत अतिथी देवो भव म्हणत विदेशी पर्यटकांसाठी हॉटेल चालक देव म्हणून धावून आले. 1500च्या नोटा बंद झाल्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी लोकांनी सोन्याकडे मोर्चा वळवलाय. मुंबईसह राज्यातल्या सराफा बाजारात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. 30 ते 32 हजार रुपये तोळा असलेल्या सोन्याला तब्बल 42,000चा भाव मिळाला. मुंबईच्या ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार 200 ते 260 किलो सोनं यावेळी विकण्यात आलंय. मुंबईतला लालबागचा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय. फ्लायओव्हरच्या रस्त्यात मोठा गॅप पडल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. 2011मध्ये हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तसंच काही महिन्यांआधीचे रस्त्यातील खड्डे देखील बुजवण्यात आले होते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामावर देखील या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली आहे. या निवडणुकीत 538 पैकी 270 इलेक्टोरल वोट्स जिंकणारा उमेदवार हा विजयी ठरणार होता. ट्रम्प यांनी 276 इलेक्टोरल वोट्सचा आकडा गाठला आणि ही निवडणूक जिंकली. तर हिलरी यांना 218 इलेक्टोरल वोट्स मिळाले.